कराड मालकापूरमध्ये सन सिटीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा तिच्याच प्रियकराने तिसऱ्या मजल्यावरून ढकलून खून केल्याचं समोर आलं आहे। आरुषी मिश्रा असं या संबंधित विद्यार्थिनीचं नाव असून ध्रुवा चिक्कर असं संबंधित प्रियकराचं नाव आहे। या दोघांचं दिल्लीपासून प्रेम प्रकरण होतं आणि त्या दोघांनीही कराडमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी एकत्र प्रवेश घेतला होता व त्यातूनच त्यांचा या ठिकाणी वाद झाला आणि त्या वादातूनच ध्रुवाने आरुषीला तिसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्याचं समोर आलं आहे। पोलिसांनी याबाबत ध्रुवावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। मात्र आरुषीच्या मृत्यूने कराडमध्ये खळबळ माजली आहे। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड। 30 तारखेला कराडमध्ये एक घटना घडलेली आहे। याच्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी ज्यांची आधी 2-3 वर्षापासून एकमेकांची ओळख होती, एकमेकांचे चांगले संबंध होते। असे हे दोघं मुलगा आणि मुलगी हे परराज्यातले आहे। ते आपल्याकडे शिक्षणासाठी आलेले होते। शिक्षण घेत असताना यांच्या दोघांमध्ये संबंधांमध्ये काही वाद निर्माण झाले। हा जो मुलगा आहे ते जे वाद आहे त्या वादांचा राग त्याच्या मनात होता आणि ह्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली। त्या भांडणं सुरू असताना यांच्यामध्ये वाद एवढा चिघळला की शेवटी त्या मुलाने त्या मुलीला जिथे ते राहत होते त्या ठिकाणीवरून त्यांनी त्याला ढकलून दिला आणि ती पडल्यामुळे नंतर तिचा उपचार घेत असताना त्याची मृत्यू झालेला आहे। याच्यामध्ये आम्ही 168/24 या CR खाली आम्ही 302 प्रमाणे जुना जो आहे त्याच्याप्रमाणे आणि नवीन 103 BNS प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये त्या मुलीवर जे सगळे जे इन्व्हेस्टिगेशनचे जे काम आहे ते आता सध्या आमचे सुरू आहे। त्याचबरोबर घटनास्थळी सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही पुरावा गोळा करतो आहे। तो जो आरोपी आहे तो आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे। त्याला किरकोळ जखमा आहे, त्यांच्या अनुषंगाने त्यात सध्या आम्ही उपचार करून घेतो आहे आणि आरोपीला लवकरात लवकर न्यायालयाच्या समोर हजर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे, जेणेकरून ह्या गुन्ह्यामध्ये आणखीन आम्हाला तपास गोळा करता येईल आणि एक भक्कमशी केस आम्हाला न्यायालयाच्या समोर हजर करता येईल। हे कोणत्या म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये? सगळे डिटेल्स आता याक्षणी सांगणं इन्व्हेस्टिगेशनसाठी कदाचित बरोबर होणार नाही, परंतु आम्ही सगळ्या प्रकारच्या अँगल आणि सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही तपास करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।